नमस्कार मंडळी, मी उमेश पल्लीकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण आलो आहे आपल्या भेळ गावामध्ये गाडीवाडी येथे। या गाडीवाडीचं एक श्रीकृष्ण म्हणून जांगलदेव मंदिर छोटंसं आहे आणि बरेच वर्ष 5 ते 6 वर्ष मंदिराला बांधून झाले आणि आता कुठेतरी पावसाच्या वेळी लिकेज आपल्याला जाणवतं आहे मंदिरामध्ये आतमध्ये। आणि हे लिकेज काढण्यासाठी सर्व आज वाडीने दिवस नेमला होता आणि सर्व वाडी आज लिकेज काढण्यासाठी काम करण्यासाठी आलेले आहेत आणि आपण पाहूया पुढे सर्व नंतर काम करताना। हे आपलं श्रीकृष्ण मंदिर आणि आता आपण गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घेऊया। आपण यापूर्वी पण या मंदिरातील व्हिडिओ बनवला होता, जेव्हा मार्च महिन्यामध्ये या मंदिराची पूजा असते त्यावेळेस पण आपण एक व्हिडिओ सुंदरसा बनवला होता। आपल्या वाडीतले रवींद्र अनंत पांचाळ घरकामसुद्धा हे करतात, घरं वगैरे बांधतात आणि आता आपल्या वाडीतल्या सर्व हे घरकाम करणारे जे काय आहेत, मग त्यामध्ये रवींद्र पांचाळ असो, नरेश शेगम, नरेश गुरव, समीर गोवळकर किंवा अन्य आपल्या वाडीतले सर्व सभासद आहे आणि एकत्रितपणे येऊन हा आपला हे ते प्लास्टर बघा अगदी उत्तमरित्या आपल्याला पाहायला मिळत आहे। हे आपलं मंदिर गेली 4-5 वर्ष झाली बांधून, परंतु आतमध्ये आपल्याला लिकेज पाहायला मिळते आणि कोकणामध्ये बहुतांश जिथे स्लॅब आहेत ते लिकेज आपल्याला अगदी होतंच आणि हा लिकेज आता पूर्ण होऊ नये म्हणून हा आता बघा हा दोन्ही बाजूला अगदी सेंटर धरून दोन्ही बाजूला यांनी उतार असा ठेवलेला आहे आणि एवढं हे अप्रतिम चांगल्या पद्धतीचं काम केलं आपण पाहतोय आणि इच्छा हीच आहे की जे काही लिकेज आहे ते बंद व्हावं, ह्यासाठी आपण हा संपूर्ण केलेला कटाटोप आहे। अतिशय उत्तमरित्या हा आता आणि आज नवीन स्लॅब घातलेला आहे आणि हे सर्व श्रेय ते म्हणजे दत्तगुरु कलापथक गाडेवाडी आणि गाडेवाडीतील सर्व सभासद यांना।